किती फ्लक्स बाहेर पडेल एखाद्या व्हॉल्यूमच्या बाहेर, जेवढा आतमध्ये चार्ज असेल तेवढाच फ्लक्स बाहेर पडेल असं गॉस म्हणतो. मग त्या गॉस लॉची इक्वेशन कोणती आहे? दिस इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू एनक्लोज, म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी बार डॉट डीएस बार. सो दिस इज कॉल्ड एज इंटिग्रल फॉर्म ऑफ गॉस लॉ. आणि मग पुढे आपण डेरिव्हेशन करत गेलो होतो आणि आपल्याला असं आढळलं आणखी एक इक्वेशन आपल्याला मिळाली. ती कोणती होती? डेल ऑपरेटर डॉट प्रोडक्ट विथ डी बार, डेल डॉट डी बार इज इक्वल टू रो व्ही. रो व्ही म्हणजे काय? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. अशी सुद्धा एक इक्वेशन आपल्याला शेवटला मिळाली. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज गॉस लॉ. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज गॉस लॉ अँड this first equation is called as integral form of Gauss law. This second equation is called as point form of Gauss law किंवा differential form. याला इंटिग्रल फॉर्म का म्हटलंय? कारण तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये इंटिग्रेशन दिसते. तर इक्वेशन कोणती लक्षात ठेवायची? दोन्ही लक्षात ठेवायचे, इंटिग्रल फॉर्म ऑफ गॉस लॉ अँड डिफरन्शियल ऑर पॉइंट फॉर्म. याला इंटिग्रल फॉर्म म्हणतात का? त्याच्यामध्ये इंटिग्रेशन आहे. याला पॉइंट फॉर्म किंवा डिफरन्शियल फॉर्म का म्हणतात? कारण डेल ऑपरेटरच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह असतात, म्हणून याला डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ म्हणतात. दोन्ही इक्वेशन महत्वाचे आहे. दोन्ही इथून पुढच्या डेरिव्हेशनला पण लागतात, प्रॉब्लेम साठी सुद्धा लागतात. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट साय इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू क्यू इज ऑल्सो इक्वल टू साय, बिकॉज हे इक्वेशन बघा तुम्ही, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू टोटल चार्ज, देअरफॉर क्यू इज इक्वल टू साय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी बार डॉट डीएस बार. ही इक्वेशन लक्षात ठेवा. आणि ही पण लक्षात ठेवा, डेल डॉट डी बार इज इक्वल टू व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. म्हणजे डायव्हर्जन्स या ऑपरेशनला काय म्हणतात? डेल ऑपरेटरच्या डॉट प्रोडक्ट जर असेल तर याला म्हणतात डायव्हर्जन्स ऑफ गिवन वेक्टर. डायव्हर्जन्स ऑफ डी बार इज इक्वल टू व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी अकॉर्डिंग टू गॉस लॉ. आता याच्यावरच आपण हे ऍप्लिकेशन्स पण विचार केले होते की कसं गॉस लॉ वापरून आपण ई बार शोधू शकतो. ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज, ई बार ड्यू टू लाईन चार्ज, ई बार ड्यू टू सरफेस चार्ज. याच्यावर ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलंय आणि त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम सुद्धा आपण घेतला होता. हा तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस केला मागच्या लेक्चरला. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय करूया? इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स व्हॉट, वर्क डन म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही म्हणजे काय, वर्क डन म्हणजे काय, इलेक्ट्रिक वर्क डन. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि ई बार मध्ये रिलेशन काय. ठीक आहे, काय काय बघायचं आहे आपल्याला या लेक्चरमध्ये? इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स व्हॉट, वर्क डन मीन्स व्हॉट, अँड व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता याच्यामध्ये हे जे पोटेन्शियल दिसतंय तुम्हाला हे व्होल्ट मध्ये मोजतात. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज मेजर्ड इन व्होल्ट्स, वर्क डन इज मेजर्ड इन जूल. ओके, जूल. अँड यू नो दॅट ई बार इज मेजर्ड इन वोल्ट पर मीटर. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं तयार होणार आहे? आता तुम्ही इथून मागे काय काय शिकले? तुम्ही आतापर्यंत असं शिकले, एफ बार हा पॅरामीटर शिकले, नंतर ई बार शिकले. ठीक आहे, नंतर तुम्ही डी बार सुद्धा शिकले. ठीक आहे, हे सगळे कशामुळे तयार झाले हे पॅरामीटर, किंवा याच्या व्हॅल्यू कशा काय आपल्याला मिळतात? तर ह्या मिळतात कशामुळे? एखाद्या चार्जमुळे, इलेक्ट्रिक चार्जमुळे. ठीक आहे, तो इलेक्ट्रिक चार्ज तुमचा पॉइंट चार्ज असेल किंवा लाईन चार्ज असेल किंवा सरफेस चार्ज असेल किंवा व्हॉल्यूम चार्ज असेल, कोणत्याही प्रकारचा चार्ज तुमचा आहे इलेक्ट्रिक चार्ज. त्याच्यामुळे काय होतं? त्या चार्जच्या अवतीभोवती सराउंडिंग मध्ये फील्ड तयार होतं. त्या फील्डला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड का म्हटलं? कारण तो दिलेला चार्ज एकाच जागेवर फिक्स आहे, एकाच लोकेशनला आहे, त्याचे कोऑर्डिनेट बदलत नाही. म्हणून त्याने काय होतं? त्याच्या अवतीभोवती जे काही फील्ड तयार होतं त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणतो. आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डमुळे काय होतं? ह्या चार्जच्या अवतीभोवती प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड कमी जादा असतं. समजा आता फॉर एक्झाम्पल ह्या बाउंड्रीवर इलेक्ट्रिक फील्ड थोडं कमी असेल, चार्जच्या जवळ जर गेलं तर इलेक्ट्रिक फील्ड जादा असेल, आणि ह्या एरियाच्या बाहेर जर इथं मोजलं तर इलेक्ट्रिक फील्ड नसेलच, व्हॅल्यूच नसणार. म्हणजे कोणत्या व्हॅल्यू नसेल? एफ बारची व्हॅल्यू नसेल, ई बारची नसेल, डी बारची नसेल. आणि जसं जसं तुम्ही चार्जच्या जवळ जवळ जाल तसं तसं एफ बारची, ई बारची, डी बारची व्हॅल्यू तुमच्या काय असेल? एफ बार, ई बार, डी बारच्या व्हॅल्यू तुमच्या वाढत जातील जसं जसं तुम्ही चार्जच्या जवळ जाणार तसं तसं. कळतंय? हा एवढा सिम्पल कन्सेप्ट आहे, फार म्हणजे इतकं लॉजिकल आहे हे. तुम्ही चार्जच्या जेवढं जवळ तेवढे इलेक्ट्रिक फील्डचे पॅरामीटरच्या व्हॅल्यू जादा. ठीक आहे, आणि हे सगळे कशामुळे व्हॅल्यू तयार झाल्या? चार्जमुळे तयार झाल्या.
मग इलेक्ट्रिक चार्ज कसा असेल, एक तर पॉइंट असेल चार्ज, किंवा लाईन चार्ज असेल, किंवा सरफेस चार्ज असेल, किंवा व्हॉल्यूम चार्ज असेल. ठीक आहे. पॉइंट चार्जच्या बाबतीत कोणती व्हॅल्यू तुम्हाला देतात, क्यू ची व्हॅल्यू. लाईन चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला रो एल ची व्हॅल्यू मिळते, देतात ते, म्हणजे कुलम पर मीटर मधली. सरफेस चार्ज असेल तर तुम्हाला रो एस ची व्हॅल्यू दिली जाते, सरफेस चार्ज डेन्सिटी कुलम पर मीटर स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम चार्ज जर तुम्हाला असेल दिलेला तर तुम्हाला रो व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी ती मेजर कशाने करतात, कुलम पर मीटर क्यूब. ठीक आहे. तर आता आपण काय करू, या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिक पोटेन्शियलकडे आता आपण भर देऊ, इलेक्ट्रिक वर्क डन बघू. आणि लक्षात ठेवा, चार्ज मुळे तयार झालं काय काय, इलेक्ट्रिक चार्ज मुळे एफ बार तयार झाला, डी बार तयार झाला, ई बार तयार झाला, आणि आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार आहे व्ही, आणि वर्क डन सुद्धा त्या चार्ज मुळेच तयार होणार आहे. हे सगळे पॅरामीटर एकमेकांशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. या रिलेशनचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. हे जवळपास बरेचसे पॅरामीटर वेक्टर आहेत, फक्त तुमचा पोटेन्शियल आणि वर्क डन हे स्केलर असतात. ठीक आहे. हे स्केलर असतात. ठीक आहे. आणि यांच्या सगळ्यांच्या डायरेक्शन सेमच असतात, म्हणजे एफ बारची जी डायरेक्शन असेल तीच ई बारची, तीच डी बारची, किंवा डी बारची जी असेल तीच बाकीच्यांची असेल. ओके. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल आता आपण बघूया फॉर्म्युला काय तयार होतो. आता बघा, आता तुम्हाला माहित आहे एखादा चार्ज जर इथं असेल, ठीक आहे, हा चार्ज काहीतरी चार्ज आहे क्यू टी, काहीतरी क्यू टी किंवा कोणतरी एखादा सोर्स चार्ज आहे. या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड असं तयार झालं. ओके. अशा इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स आहेत, इमॅजिनरी लाईन्स आहेत, असं आपण अज्युम करू. आता दुसरा एखादा चार्ज आपल्याकडे आहे, Q1 आहे सपोज, किंवा इथं येतो Q1. आता मला सांगा, ह्या Q1 चार्जला जर मी इथून उचलून इकडे जर आणायचा प्रयत्न केला तर काय होईल, आणि समजा दोन्ही चार्जेस पॉझिटिव्ह आहेत, त्याने होणार काय रे, लक्षात येतंय का. हा पॉझिटिव्ह चार्ज मुळे असं फील्ड तयार झालेलं आहे, आणि हा दुसरा चार्ज खूप दुरून आपण त्याच्या फील्डमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, असं फिरवतोय त्याला, तिकडे नेतोय. तर काय होईल, हा जो क्यूटी चार्ज आहे, हा क्यूटी चार्ज ह्या Q1 ला आतमध्ये येऊनच देणार नाही, तो त्याला काय करेल, फोर्स लावेल. समजा इथं पहिला चार्ज आहे, दुसरा इथं आहे, तो जर दुसरा चार्ज आपण याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर हा पहिला चार्ज काय करेल, त्याला बाहेर लोटण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे ना. मग ते बाहेर लोटलं, समजा हा दुसरा चार्ज आहे, हा इथून इकडे इथपर्यंत लोटला गेला, इथून तर इथपर्यंत लोटला गेला, तर मग 100% आपल्याला माहिती ना डिस्प्लेसमेंट झालं. कळतंय का नाही. म्हणजे सपोज इथंच दाखवत तुम्हाला, सपोज दिस इज युअर क्यूटी चार्ज, ओके, विच प्रोड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड लाईक दिस. असं इलेक्ट्रिक फील्ड तयार केलेलं आहे त्याने. आणि दुसरा चार्ज मी थोडा इथून इथपर्यंत आणला, ठीक आहे, लोकेशन 1 ला आणला. तर लोकेशन 1 ला आणल्यावर काय होईल, हा क्यूटी काय करेल रे, हा क्यूटी या चार्जला इथून इथपर्यंत ढकलेल ना, मग तो कुठे गेला, दुसऱ्या लोकेशनला गेला. मग आता डिस्प्लेसमेंट किती झालं, डीएल एवढं झालं. म्हणजे लोकेशन बदलली ना, चार्जला, ह्या चार्जला इथून इथपर्यंत फेकलं, मग किती वर्क डन झालं. आता वर्क डन झालंच ना. एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लोटली गेली तर वर्क डन होतं की नाही. मग ते वर्क डन कशावर डिपेंड असेल, तर क्यूटी नावाच्या चार्जने किती फोर्स लावला, फोर्स किती लावला, आणि डिस्प्लेसमेंट किती झाले. बरोबर आहे का नाही. किती लॉजिकल आहे बघा. हाऊ मच वर्क इज डन इन मुव्हिंग दिस चार्ज क्यूब फ्रॉम पॉइंट 1 टू पॉइंट 2. कळतंय का नाही, समजतंय ना. हा तुमचा चार्ज आहे, सपोज हा तुमचा क्यूटी चार्ज आहे किंवा क्यू चार्ज आहे, ठीक आहे. या चार्जमुळं हा तुमचा जो दुसरा चार्ज आहे तो इथून फर्स्ट लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत फेकला गेलाय. किती अंतराने, डीएल एवढ्या डिस्टन्सने त्याला लांब लोटलं गेलंय. कुणी लोटलं, याने लोटलं, या दिशेला लोटलं, असं. ठीक आहे. मग आता किती वर्क डन झालं, ते वर्क डन कशावर डिपेंड असेल, या क्यूटी चार्जने किती फोर्स लावला त्याला त्याच्यावर असेल ना. आणि फोर्स लावल्यानंतर किती अंतराने तो बाहेर फेकला गेला, डीएल. म्हणजेच वर्क डन इज रिलेटेड विथ फोर्स किती लावलाय आणि डीएल किती. दॅट्स वाय द रिलेशनशिप इज दिस. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. 12वीला आपण हे रिलेशन शिकलेलो आहे. वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथं मायनस का आलं, कारण तो रिव्हर्स डायरेक्शनला फेकला गेलाय म्हणून. आणि तुम्हाला माहिती एफ इज ऑलवेज इक्वल टू, असा फॉर्म्युला होता बघा आपल्याकडे, ई बार इज इक्वल टू एफ बार डिवाइड बाय क्यू.
असा एक फॉर्म्युला आपण मागे शिकलेलो आहे, एफ बार डिवाइड बाय क्यू. सो एफ बार इज इक्वल टू क्यू जर इकडे नेला तर काय होईल, एफ बार इज इक्वल टू ई इंटू क्यू, ई इंटू क्यू किंवा क्यू ई बार. आता एफ बार आपल्याकडे इथं होता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि डॉट प्रोडक्ट इथं लक्षात ठेवायचं, डॉट प्रोडक्ट आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट काय आलं, स्केलर आलं. वर्क डन इज अ स्केलर. मग एफ बारच्या जागेवर हा फॉर्म्युला वापरून काय लिहिलं, क्यू ई बार. ठीक आहे. आता पुढे बघा ना, मग आता हे टोटल हे डिफरन्शियल वर्क डन आहे, म्हणजे छोटं वर्क डन. मग टोटल वर्क डन किती, इंटिग्रेशन घ्या. मग इंटिग्रेशन घेताना हा क्यू काय केला, बाहेर आणला इंटिग्रेशन. कारण का बाहेर आणला, कारण क्यू इज अ कॉन्स्टंट. सो युअर फॉर्म्युला बिकम डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू इंटिग्रेशन ई बार dot dl bar. So you have to remember this particular formula. Work done is always equal to minus q integration e bar dot dl bar, where a is what and b is what. A is a location, this first location, and this b is a second location. त्याचे कोऑर्डिनेट असतील, a लोकेशनला काहीतरी कोऑर्डिनेट असेल, b लोकेशनला काहीतरी कोऑर्डिनेट असेल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस वर्क डन? वर्क डन in moving a charge q from location A to B is given by dot product of E bar and displacement. This is the formula of work done in moving a charge q from point A to point B with a distance of dl. समजलं? आता आणखी एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवावा लागेल. हा जो क्यू दिसतोय, हा क्यू जर तुम्ही इकडच्या साईडला आणला, मग काय होईल, डब्ल्यू बाय क्यू होईल ना. अँड इट इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स. कळालं का? इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. पोटेन्शियल बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू, ऑर हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएल बार. पण मायनस लक्षात ठेवा, इथलं मायनस. समजले का हे दोन फॉर्म्युले? समजलं ना? वर्क डन पहिला फॉर्म्युला कोणता आहे वर्क डनचा? बघा बरं आता स्क्रीनवर सगळ्यांनीच बघा. सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता आहे वर्क डनचा? परत एकदा तुम्हाला सांगतो, वर्क डनचा पहिला फॉर्म्युला आहे हा. वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू मायनस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सच्या जागेवर क्यू ई टाकलंय ई बारच्या फॉर्म्युल्यावरून. दुसरा वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार, ई बार डॉट डीएल बार. कारण हे वेक्टर आहेत. ओके, हा डब्ल्यू काय वेक्टर नसतो म्हणून त्याला बार येणार नाही. आणि तिसरा फॉर्म्युला आपण काय शिकलोय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. का बरं डब्ल्यू बाय क्यू? हा जर क्यू इकडे आणला ना याच्या खाली, तर बरोबर आपल्याला व्ही मिळतो. आणि उरलेला फॉर्म्युला हा. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला इथं मिळाला. सो डब्ल्यू अँड क्यू आर रिलेटेड. आता कशावर डिपेंड आहे हे बघा बरं, कशावर वर्क डन कशावर डिपेंड आहे? फोर्सवर. कुणी फोर्स तयार केलाय, ज्याच्यामुळं हा फील्ड तयार झालं, तो चार्ज त्याला फोर्स लावतो. कळतंय ना? म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किंवा वर्क डन कशावर डिपेंड आहे? ई बारवर डिपेंड आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती ई बार कशावर डिपेंड असतो? ई हा क्यू वर डिपेंड असतो. कारण ई कोणी तयार केलं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार कोणी केली? चार्जने तयार केली ना. कळतंय का? म्हणजे सगळे पॅरामीटर एकमेकांशी रिलेटेड आहेत, जरी तुम्हाला दिसताना वेगळे दिसतात. एफ, ई बार, डी बार, इलेक्ट्रिक फ्लक्स, नंतर तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि वर्क डन, हे सगळे पॅरामीटर एकमेकांशी रिलेटेड आहे. सगळ्यांना कुणी तयार केलं? इलेक्ट्रिक चार्जने तयार केलं. ठीक आहे, हे सगळे इलेक्ट्रिक फील्डचे पॅरामीटर्स आहेत. याचा वापर करून आपण इलेक्ट्रिक फील्ड मोजू शकतो. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पोटेन्शियल किती किंवा ई बार किती किंवा डी बार किती हे आपण ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस आपण समजायचं की हे इलेक्ट्रिक फील्डचे पॅरामीटर आहे. सगळे एकाच गोष्टीमुळे तयार झाले, त्याचे नाव आहे इलेक्ट्रिक चार्ज. ठीक आहे. मग आता बघा, हा फॉर्म्युला जो दिसतोय तुमच्या स्क्रीनवर सध्या, हा फॉर्म्युला काय आहे? हा आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे. ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज क्यू अपॉन 4πε0 r स्क्वेअर ए आर कॅप. इथं आपण नेहमी काय करतो, हा कॅपिटल आर लिहितो आणि हा छोटा आर लिहितो, किंवा सॉरी मोठा आर लिहितो. आपण छोटा आर जर लिहिला तरी काय फरक पडत नाही. इट इज वन ऑफ द सेम थिंग. आर नेहमी काय असतो, आर बार काय असतो? नेहमी डिस्प्लेसमेंट वेक्टर. कोणाचा? अननोन पॉइंटचा, चार्ज पासूनचा.
ठीक आहे. तर मग हा फॉर्म्युला वापरून जर आपण पॉईंट चार्ज साठी पोटेन्शियल डिफरन्स जर शोधलं तर तुम्हाला माहिती आहे की हा फॉर्म्युला असा येतो Q/4πε0 1/RB. म्हणजे फॉर्म्युला काय शिल्लक राहतो माहिती का? आता फॉर्म्युला बघा ना तुम्ही इथे काय W/Q किंवा तुमच्या एक लक्षात येईल आणखी E⁻.dl आहे ना आपल्याकडे. वर्क डन किंवा पोटेन्शियल कसं मिळवतो आपण? इंटिग्रेशन E⁻.dl. आता याचं ई बारच्या जागेवर हा फॉर्म्युला टाकला आणि डीएल बारच्या जागेवर AR टाकला तर आपल्याला असं मिळतं. तर हा फॉर्म्युला तुम्ही एक लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज बिटवीन पॉइंट A and B is given by this formula. VAB is equal to Q/4πε0 आणि ब्रॅकेट मध्ये 1/RB मायनस 1/RA. मग इथं तुम्ही कॅपिटल R लिहिला, इथं कॅपिटल R लिहिला तरी काही फरक पडत नाही. RB is what? RB is a distance of point B and RA is a distance of point A. दोन पॉइंट कुठून आले? कारण आपल्याला काय पाहिजे? VAB पॉइंट A आणि पॉइंट B मधलं पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. म्हणजे आता Q/4πε0 हा कॉन्स्टंट टर्म झाला. बदलतं काय? फक्त 1/RB मायनस 1/RA. तुम्हाला पॉइंट A आणि B जर चेंज केले त्यानुसार ह्या व्हॅल्यू चेंज होतील. ठीक आहे ना. आणि VAB जनरली काय असतं? VB मायनस VA. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट A and B इज गिवन बाय पोटेन्शियल ऑफ पॉइंट B मायनस इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ पॉइंट A. हा एक जनरल फॉर्म्युला झाला आणि हा मोर स्पेसिफिक फॉर पॉइंट चार्ज. कळतंय का? पॉइंट चार्ज साठी हा फॉर्म्युला, लाईन चार्ज साठी वेगळा असेल, सरफेस चार्ज साठी वेगळा असेल पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके. या ठिकाणी VAB इज इक्वल टू, आणि तो तयार कशापासून झाला? हा फॉर्म्युला याच्यापासूनच तयार झालेला आहे. ठीक आहे. VAB इज इक्वल टू Q/4πε0 ब्रॅकेट मध्ये 1/RB मायनस 1/RA. हे काय? पोझिशन वेक्टर आहे पॉइंट B चे आणि पॉइंट A चे, किंवा डिस्प्लेसमेंट वेक्टर ओरिजिन पासूनची. ठीक आहे. आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. अजून एक फॉर्म्युला आहे बघा. V इज इक्वल टू Q/4π, म्हणजे हा एक जनरल फॉर्म्युला झाला. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले झाले आपले. आता हे बघा, हे फॉर्म्युले वेगळे आहेत बघा. हे कशाचे फॉर्म्युले? पोटेन्शियल ड्यू टू अदर टाइप्स ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे लाईन चार्ज मुळे फॉर्म्युला कसा तयार होईल, सरफेस चार्जचा कसा होईल आणि व्हॉल्यूम चार्जचा कसा तयार होईल. आपल्याला माहिती पॉइंट चार्जचा फॉर्म्युला काय होता? V इज इक्वल टू Q/4πε0. आता हे कॉन्स्टंट होतं ना, आणि कंसामध्ये आपण काय लिहितो? 1/RB मायनस 1/RA असा फॉर्म्युला आहे ना. हा पॉइंट चार्जच्या बाबतीत. लाईन चार्जच्या, आणि हे दिस इज VAB पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट A and B. आता लाईन चार्जच्या बाबतीत काय होईल? हा Q राहणार नाही ना. लाईन चार्जच्या बाबतीत आपण Q कसा रिप्लेस करतो? Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रोएल DL असं लिहितो की नाही? सरफेस चार्जच्या बाबतीत हा Q कसा रिप्लेस करतो? इंटिग्रेशन रोएस DS लिहितो की नाही? आता हे Q रिप्लेस करायचं फक्त. कशाने रिप्लेस केला बघा? रोएल DL ने केला लाईन चार्जच्या बाबतीत, सरफेस चार्जच्या बाबतीत रोएस DS आणि व्हॉल्यूम चार्जच्या बाबतीत रोव्ही DB. बाकी 1/4πε0 सेमच आहे ना, कॉन्स्टंट.